बाथरूम मध्ये तू काय करत होतीस? अगं अनुलाच बघायला आले होते मी. किचन मध्ये गेले, अनु दिसलीच नाही. मला वाटलं असेल रूम मध्ये, तर इथे पण नाही दिसली. बाथरूम वगैरे साफ करत असेल म्हणून बघावं म्हटलं. पण आई सकाळपासून किचन मध्येच आहे आणि रेडिओचा आवाज पण मोठा आहे, तरी तुला दिसले नाही. हो का? किचन मध्येच आहे अनु? अरे देवा, मीच नीट बघितलं नसेल. तू थांब, आलेच. काकू उगीच इकडे येणार नाही. मला अचानक समोर बघून ती दचकली, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड करायला इकडे आली होती. मी माझं काम करून व्यवस्थित रूम मधून निसटले असते, कोणाला काहीही समजलं नसतं. अचानक ही पिहू कुठे मध्येच तडमडली. आईची ढाल बनून ही मुलगी कायम माझ्या आड येते आणि तिला वाचवते. देव करू तिला कुठलाही संशय आलेला नसो. आई, आई. पिहू, काय झालं ग? सीमा वहिनी रात्रभर झोपल्या नाहीये, त्यांचं डोकं दुखते. चहा ठेवला होता मी, न गाळता आले. काय झालं सांग. मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. असं काय सांगायचंय तुला? किचन मध्ये येऊन सांगू शकत नव्हतीस का? नाही, म्हणून तुला मी इथे बोलवलं. काय झालं सांग पट. काय पिहू? का अगं बाळा, दार का लावतेस तू? काय चाललंय सांग ना. अगं बोलशील का? मी माझी सगळी कामं सोडून आले. नाश्ता केला, त्याची भांडी धुवायची आहेत, मला आंघोळ करायचे, केस धुवायचे आहेत, त्यानंतर पूजा करायचं, बाकीची कामं आवरायची. सांगणारच का? नाही तर मी अगं अगं मी कॉलेज क्वीन झाले ना, हे बाबांना सांगू का हे विचारायचं होतं. म्हणजे बाकी सगळ्यांनी माझं कौतुक केलंच आहे, पण बाबांनी कौतुक केलं तर मला बरं वाटेल ना. एवढंच सांगायचं होतं? अगं मग सांग ना अविनाश ना, फक्त सांगूच नको, त्यांना ट्रॉफी पण दाखव. अविनाश बोलत नसले ना तरी त्यांना तुझं खूप कौतुक आहे, खूप प्रेम करतात ते तुझ्यावर. हा, आता जाऊ मी? नाही नाही नाही, एक मिनिट फक्त. काय आता बाळा तू इकडे? काय झालं? काय बघतेस बाहेर? मला तुला काहीतरी वेगळं सांगायचंय. काय सांगायचंय? ऐक. उगाच टेन्शन घेतलं होतं मी. त्या मूर्ख मुलीला कसलाही संशय आलेला नाही. कसली तरी ती फडतूस न्यूज द्यायला आईला हाका मारत होती. म्हणजे माझा प्लॅन सक्सेसफुल होणार. तर काल खूप वावा मिळालीस ना अनु. आता आज तुझी कशी मजा येईल तू बघच. द काउंटडाऊन बिगिन्स. तुला चांगली झोप लागते का ग रात्रीची? हो, छान, एकदम मस्त. पण आई मला म्हणाली की तुला झोप लागत नव्हती म्हणून तुझं डोकं दुखतंय. हा, काल आपल्याकडे काय काय घडलं म्हणून डोकं दुखत होतं माझं. पण झोप लागली मला का ग? आपल्याकडे रोज काही ना काही सुरूच असतं ना. म्हणजे कुठल्याही नॉर्मल सेन्सिबल माणसाला झोप लागणारच नाही. काय काय म्हणायचंय का तुला? नाही म्हणजे मी नॉर्मल नाहीये की मी सेन्सिबल नाहीये? बघितलं ना मला कसं बोलते. कॉलेज क्वीन झालीस म्हणून काय स्वतःला शहाणी समजतेस? एक मिनिट, मी आई सोडून कोणाला सांगितलंच नाही मी कॉलेज क्वीन झाले. म्हणजे मी आत्ता सगळ्यांना सांगणार होते, पण मग तुला आधीच कसं कळलं? आगाऊपणा करू नकोस पिहू.